म्यूट. हा. हा. येस. नमस्ते, शतायुषी सकाळ, सुप्रभात सर्वांना. शनिवारी माझा टॉपिक नाही झाला, त्याच्या मागे पण कदाचित काहीतरी सृष्टीने ठरवलेलं असेल, म्हणूनच माझा टॉपिक नाही झाला. आणि आजचे जे दोन्ही एक्सपिरियन्स झाले ना, ते कदाचित मी काल रात्री मला जेव्हा पद्मजाताईंनी सांगितलं, की ताई तुम्ही असं करा, उद्या सकाळी तुम्ही टॉपिक घ्या. मी म्हटलं ठीक आहे घेते. आणि मला जे काही सुचलं, ते मी थोडंसं म्हणजे कागदावर उतरवून काढलं. आणि काय योगानुयोग असावा, की मला जो काही टॉपिक मांडायचा आहे आणि त्यालाच अनुसरून आज आपले शुभदाताई आणि पाटणकर सरांनी अनुभव मांडला आणि तो खूप छान एक्सपिरियन्स होता, की ह्या वयामध्ये जेव्हा आपण आता शुभदाताई एकट्या आहे, पाटणकर सर दोघही आहे, तरी सुद्धा बघा त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी काम करावं लागतंय, आजूबाजूला कोणीच नाहीये, आपण एकटं जगायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, हे आजकालच्या समाजाचं एक दृश्य पण झालेलं आहे. मी वयाच्या 22व्या वर्षापासून गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम केलं. साहजिकच माझ्या आजूबाजूला रुग्ण असणारच आणि हे रुग्ण जे असतात ना, ह्याच्यामध्ये आम्ही कायम बघत आलो, अरे तेच ते वयस्कर लोकं आपल्या आजूबाजूला येतात. कधी-कधी आम्ही सुद्धा कंटाळायचो बरं का. काय सारखे येतात? ह्यांना काय जसं काही देवळात गेल्याशिवाय चैन पडत नाही ना, तसं ह्यांना आमच्या जवळ आल्याशिवाय चैन पडत नाही, असं आम्ही म्हणायचो. बराच वेळ त्यांच्याशी संवाद साधताना त्यांची त्रासिक मानसिकता आम्हाला दिसून यायची. मला तर बराच वेळ असं वाटायचं बरं का, की शासनाने ना एक दिवस ह्यांच्यासाठी ह्यांच्या मनावर काम करता येईल, असं काहीतरी नियोजन करायला पाहिजे. शासनाने ते केलं, पण त्यांनी ते मानसिक रुग्णांच्या ओपीडीसाठी केलं. पण मी म्हणते मानसिक रुग्ण आणि सकारात्मक मानसिकता ह्याच्यामध्ये खूप फरक आहे बरं का. आणि मी तर काय आता डिसेंबर महिन्यामध्ये रिटायर झालेलीच आहे. पण खरंच मला त्या समाजाच्या मला त्याच परिस्थितीवर काहीतरी मांडावसं वाटतंय. बघा, मनुष्य जीवन हे मुख्य 3 अवस्थामध्ये पूर्ण होतं. बालपण. बालपण म्हणजे काय? बाळराजा म्हटलं जातं. त्याची बाळहट्ट आपल्याला पुरवावेच लागतात. बालपण हे सदैव माणसांच्या गराड्यामध्ये आपलं पुढे, पुढे, पुढे जात असतंय. अवतीभोवती आई-वडील, भावंड, मित्र, नातेवाईक, शिक्षक असं आपलं बालपण पुढे जात असतं. पण हे बालपण ना, ह्याच्याविषयी पण एक अख्खा टॉपिक होऊ शकतोय. हे बालपण खूप कमी वयापुरतं खूप आनंदी, उत्साही आणि खरंच राजा माणसासारखं असतं बरं का. त्याच्यानंतर येते तारुण्यावस्था. तारुण्यावस्था म्हणजे काय माहिती आहे काय? एक खुमारी, एक कैफ, एक मौज-मस्ती, एक वेगळा तो आवेश असतोय. शारीरिक ताकद त्यांची खूप असते. त्यांच्याजवळ स्वप्न असतात. त्यांनी काहीतरी मनाला ठरवलेलं असतंय आणि ते पूर्ण करायला हे तरुण लोकं पळत असतात. पण हे पळताना ही तारुण्यावस्था काही कालांतराने त्याच्यामध्ये एक ठहराव येतो. तो कदाचित मनाने पण येतो, कदाचित त्या आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीमुळे सुद्धा येतो बरं का. आता शारीरिक ताकद कमी होते. स्वप्नांना एक बंधन येतंय आणि काही स्वप्न पूर्ण होतात, काही अपूर्ण राहतात. आता स्वप्न, आवेश ह्याचे काही महत्त्व राहत नाही. खूप कमी लोकं हे स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करायला पुढे धडपडत राहतात. आता हे सगळं व्हायचं कारण काय? तर ह्याचा सुद्धा एक खूप छान टॉपिक होऊ शकतो. ह्याच्यावर पण नक्की तुम्हाला कधीतरी आपल्या शतायुषीच्या मॉर्निंग सेशनला ऐकायला मिळणारच बघा. आपली सामाजिक, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं ओझं सांभाळत आपण वृद्धावस्थामध्ये पदार्पण करतो. प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्याचे पुनर्वलोकन केलं, तर नक्की मी जे काही सांगितलं आहे ना, ते गरीब असो वा श्रीमंत असो, पण ह्याच पद्धतीने त्यांनी त्यांच्या वृद्धावस्थाकडे ते आलेले असतात. आता मी हे सर्व का मांडले? आजची सामाजिक अवस्था
आपण सामाजिक व्यवस्था आपण जवळून समजून घ्यायचा एक छोटासा प्रयत्न करायचा आहे. तर छोटे कुटुंब, कामाचा वाढलेला ताण, भौतिक साधनांचा जास्त वापर, वेळेचे नियोजन नाही, बंधन नाही. जीवनात प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा असते. मग ते नोकरी असू दे किंवा आपला बिझनेस असू दे. जोडीदार बद्दलच्या अवास्तव अपेक्षा असतात. मुलांचे शिक्षण माझ्या मताप्रमाणेच त्यांच्यावर आपण हे आपलं आपली मतं मांडायला सुरुवात करतोय. मी जे काही माझ्या स्वप्नांचं ओझं नक्की मी माझ्या मुलांवर ठेवते बरं का. आणि जेव्हा मी माझ्या मुलांमध्ये ते स्वप्न पूर्ण होताना बघत नाही ना, तेव्हा खरंच सांगते, की नातवंडांमध्ये सुद्धा आपण ते स्वप्नांचे बीज रुजवायला प्रयत्न करतो. आणि मी जे काही नाही मिळवलं, मी जे नाही अचीव्ह करू शकले, तर ते त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचं अशी आपली अपेक्षा येते. नात्यांमध्ये, भावनांमध्ये कदाचित ओलावा कमी होत चाललेला आहे. नात्यांमध्ये स्वार्थीपणा पण आलेला आहे. कमी जास्त प्रमाणात हे आपल्याला समाजामध्ये नक्की बघायला मिळतंय बघा. आता ह्या वृद्धांसाठी वृद्धाश्रम, आनंदाश्रम, आधाराश्रम असे गोंडस नावाखाली वेगळे-वेगळे आश्रम उभे झालेले आहेत. आता लोकांकडे वेळ नाहीये. आता कुटुंब अगदी कॉम्पॅक्ट झालंय. जो तो फक्त मी, माझे स्वप्न, माझ्या अपेक्षा हे पूर्ण करायसाठी फक्त धावत आहे. हे धावताना मला तर वाटतंय बराच वेळ आपल्याला आपले वृद्धच नाही, आपल्या मुलांकडून सुद्धा आपलं लक्ष कमी झालेलं आहे. बरीच लोकं अशा आश्रमामध्ये स्वतःहून आपले नाव नोंदवून घेतात. का? काय गरज आहे? कुठे चुकत आहे? दोन्ही पिढींनी हा विचार नक्की करायला पाहिजे. एक छोटीशी गोष्ट सांगते. शामराव कित्येक दिवस झाले सांगत होते, "माझी खाट ओसरीत ठेवा." पूर्वीची ओसरी म्हणजे आजची गॅलरी बघा. सुनबाई चिडून बोलत होत्या. "अरे कोणी म्हाताऱ्यांना वेगळी रूम देत नाही. आम्ही ह्यांना वरच्या मजल्यावर वेगळी रूम दिलेली आहे. टीव्ही आहे, एसी आहे. वेळेत त्यांना आम्ही सगळं खायला-प्यायला देतो. तरी सुद्धा ह्यांची ही काय बरं कटकट? काय हे सतत असं आमच्या मागे भुणभुण लावतात. मला खाली गॅलरीत आणा, मला खाली गॅलरीत आणा." अरुण शांतपणे ह्यावर विचार करत होता. अरुण त्यांचा मुलगा, वडील आजारी होते, वृद्ध होते, अशक्त झाले होते. त्याला वाटलं, चला वडिलांची ही इच्छा पण आपण पूर्ण करूया. त्यांनी वडिलांची खाट खाली गॅलरीत आणली आणि एक वेगळाच चमत्कार अनुभवायला मिळाला बरं का. आता शामरावांची खाट गॅलरीत आल्यामुळे त्यांना आजूबाजूला माणसं दिसायला लागली. त्यांचे संवाद होऊ लागले. ते आता खाटेवरनं उठून थोडंसं गेटपर्यंत चालायला लागले. गेटवर गेल्यावर ते येणारे-जाणारे, शेजारचे लोकं ह्यांच्याशी थोडा संवाद करू लागले. त्यांचे नातवंड जेव्हा शाळेतून परत यायची, तेव्हा त्या नातवंडांसोबत त्यांच्या गप्पा होऊ लागल्या. नातवंडांचे शाळेतल्या गमती ते ऐकू लागले. जेव्हा नातवंड अंगणात खेळायची ना, तेव्हा ते त्यांची ते खेळ बघत-बघत कधी त्यांचा बॉल उचलून त्यांच्यावर जवळ टाकायला लागले, हे त्यांना पण कळालं नाही. त्यांना एक वेगळाच आनंद मिळत होता. बघा, एक दिवस अरुणने गेटमधून येताना ऐकले, "आजोबा, तो बॉल टाका." अरुण ओरडला, "अंशुल, आजोबा आजारी आहे. त्यांना असे कामं सांगायची नाही." अंशुल बोलला, "आजोबा आमच्याबरोबर रोज खेळतात." अरुणला आश्चर्य वाटलं. अरुण बाबांजवळ बसला. बाबांनी दोन्ही नातवंडांना जवळ बोलवलं. सुनबाईंना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, की "अरे, तुम्ही माझी खाट वरच्या मजल्यावर ठेवली होती. जर तुम्ही अजूनही मला वरच्या मजल्यावर ठेवलं असतं ना,
तर कदाचित माझी रवानगी तिथून वर झाली असती. पण तुम्ही मला खालच्या मजल्यावर गॅलरीत आणलं. वरच्या मजल्यावर सर्व भौतिक सुख साधनं होती. टीव्ही होता. टीव्हीवरच्या मालिका होत्या. पण ते सगळं माझ्या मते निर्जीव होतं. तिथे माझ्या अवतीभोवती जिवंतपणा कुठलाच नव्हता. तिथे ते मालिका त्यांचं त्यांचंच बडबडत असायच्या. गाणी ह्या 4 भिंती ऐकत असायच्या. पण तिथे माझ्याशी संवाद करणारं कोणी नव्हतं. माझा आनंद, माझं दुःख, माझं काही समजून घेणारं तिथे कोणीही नव्हतं. पण तुम्ही खालच्या मजल्यावर मला आणलं. ह्या गॅलरीत जरी माझी खाट असली, इथे एसी जरी नसला, इथे टीव्ही जरी नसला, तरी इथे एक जिवंतपणा आहे. येता-जाता मला सुनबाई दिसतात, शेजार-पाजारची लोकं दिसतात, ही माझी गोड नातवंड दिसतात. ही गोड नातवंड म्हणजे माझा ऑक्सिजन आहे. त्यांचा खेळ बघताना माझ्या मनाला आनंद येतोय. मी खाली आल्यामुळे माझे हे निर्जीव पाय, हे माझं नाराज मन ते विचार करू लागलं, की "अरे, मी पण थोडं चालू शकतोय. मी पण काहीतरी करू शकतोय." आणि असं हळू मी माझ्या स्वतःमधनं बाहेर आलो आणि मी ह्या नातवंडांच्या विश्वामध्ये, ह्या सुनबाईंच्या विश्वामध्ये, ह्या शेजार-पाजारच्यांच्या विश्वामध्ये रममाण झालो आणि त्याच्यामुळेच कदाचित माझी मानसिकता ही सकारात्मक झाली. मी सजीवांसोबत आलो, निर्जीवांमधनं मी बाहेर पडलो आणि त्यामुळेच कदाचित माझं आजारपण हे दूर गेलं. का? तर मी एकटा पडला होतो. ही माझी एकटेपणाची भावना मला जास्त आजारी करत होते. तर अरुणला आता समजलं, की भौतिक साधनपेक्षा आपुलकी, प्रेम, विचारपूस करणारे असेल, तर वृद्धावस्था ही सुखकर होते. आता ज्यांना समजून घ्यायचंय ना, त्यांनी समजून घ्यायचं. पण मी अजून एक सांगू इच्छिते, की हा 87 परिवार आहे ना, ह्या 87 परिवार सोबतचा जी सकाळ आहे, ह्या 87 परिवारामध्ये आपण आपलं आरोग्य गमावल्यावर याच्यामध्ये येत आहोत आणि हे आरोग्य गमावणारे माझ्यासारखे वयाची 50सी पार केलेले, 60ला जवळ आलेले खूप लोकं आहे. इथे तिन्ही पिढ्यांचा समावेश आहे. इथे बाल्यावस्था पण आहे, तरुणावस्था पण आहे आणि वृद्धावस्था पण आहे. ह्या तिन्ही पिढ्यांचे जेव्हा आपण अनुभव ऐकतोय, आपण तेव्हा खरंच खूप मनाने सकारात्मक होतो आहे आणि हा सकाळचा जो सेशन आहे ना, तो तर मी असं म्हणते, की मनाला खरंच खऱ्या अर्थाने सजीव बनवत आहे. बऱ्याच वेळेला प्रत्येकाची मुलं आता मी माझ्याच घरातलं उदाहरण सांगते, की माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे. माझा मुलगा नोकरी कामासाठी बाहेर आहे. आम्ही दोघंच घरात आहोत. मी आजारी पडले, माझे पाय बंद पडले. मला नोकरी कशी पूर्ण होईल? आता मी पुढे कसं आयुष्य जगेल? ह्याची जेव्हा विवंचना होती, तेव्हा मला 87 परिवार मिळाला. 87 परिवारामध्ये मी आरोग्यावर काम केलं. माझी मानसिकता खूप छान झाली आणि आज कदाचित मी वृद्धावस्थाकडून परत तारुण्यावस्थाकडे पदार्पण केलेले आहे आणि हे फक्त आणि फक्त आपला 87 परिवारच करू शकतोय. आपला वर्कआउट असू दे, आपले योगाचे क्लास असू दे, आपला हा सकाळचा मॉर्निंग सेशन असू दे, हे सर्व काही आपल्याला एक खूप छान ऊर्जा देत आहे.